माझं मला ओळखलंय. हो, तीच तीच मी सुलोचना. माझ्या मना माझ्याशी अगदी मनसोक्त बोल. घरातली सगळी कामं आटोपल्यावर सासूबाईंनी घडीभर देवाला जाऊन येऊन विसावा घ्यायला सांगितलं की कुलवधू मोकळ्या मनानं हसत बोलत असतात. माझ्याही जीवनाचा दिवस मावळत आता संध्याकाळ होत आले. चल तर मना, आपण उभ्या उभ्या देवाला जाऊन येऊ. ही पहा माझ्या देवाची मूर्ती. माझ्या देवा, वल्लभा वल्लभा, या ना, मला जवळ घ्या ना. प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता. एकदा मला घे, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता. जीवन गा मला घे ना, जीवन गा मला घे ना, जीवन गा मला घे ना. छातीशी जरा घे, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता, प्रिया घे निजांकी आता. नसे आयुष्यवान, नसे नसे आयुष्यवान, नसे आयुष्यवान धनिला. मृत्यू ही ज्याच्या प्रिया एकांत हायसा, एका तुझा माझा प्रिया एकांत हायसा, एका तुझा माझा. जीवन गा मला घे ना, 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 जीवन गा मला घे ना. छातीशी जरा घे, प्रिया घे निजांकी आता, 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 प्रिया घे, प्रिया घे, प्रिया घे निजांकी आता. कामदेवाच्या पूजेसाठी मी माळ गुंफत होते तेव्हा आपण निघालात. बाई बाई बाई, किती सुकलेत ही फुलं. पण त्या फुलांचा काय अपराध. हे अमर्त्य जगात फुलं सुकणारच, पाकळ्या गळणारच आणि सुवासही जाणारच. पण म्हणून मी काही जगाला दोष देत बसत नाही किंवा त्याचा तिटकाराही करत नाही. कारण फुलं फुलतात जगातच, पाकळ्या उमलतात जगातच, सुवास दरवळतो तोही जगातच. सुखतातची जगिया, सुखतातची जगिया. जरी की फुले गळ तुहा, पाकळी पाकळी उमलत नाही. कलिकाजा सुखदातची जगिया, सुखदातची जगिया. सुखदातची जगिया, सुखदातची जगिया, सुखदातची जगिया.
सुखदातची जगिया सुखदातची जगिया सुखदातची जगिया जरी की फुले गळत पाकळी पाकळी फुले गळत पाकळी पाकळी उमलत नाही उमलत नाही उमलत नाही उमलत नाही आ उमलत नाही कलिकाजा सुखदातची जगिया सुखदातची जगिया परंतु सुंदर कळ्या बागळ्या परंतु सुंदर कळ्या बागळ्या फुलती जगिया फुलती ही जगिया परंतु सुंदर कळ्या परंतु सुंदर कळ्या पागळ्या फुलती जगिया फुलती ही जगिया फुलती ही जगिया विसर ना विसरना जरी की फुले गळत पाकळी पाकळी उमलत नाही कलिकाजा सुगताची जगिया फुलतात की जगिया फुलतात की जगिया सुगताची जगिया सुगताची जगिया सुगताची जगिया सुलोचने सखे अगं बाई वल्लभ आपण अगं बाई मी स्वर्गात आहे का स्वप्नात बघ,
भक्ताच्या धनाची उत्कटता झाली म्हणजे त्याच्या इष्ट देवांचा साक्षात्कार होतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. वल्लभ, आपण बोला ना, आपण भास आहात, साक्षात्कार आहात की साक्षातच आहात? जितका पूर्वी वास्तव वाटत होतो तितका तरी वास्तव आहेच आहे. अगं, मला देखील हा माझा जन्म आहे की पुनर्जन्म याची शंका वाटते, पण ते जाऊ दे. माझा शिरच्छेद झाला तरी चिंता नाही, पण दुष्ट शत्रू शरण जाणं बरं नाही असं मत तूच दिलंस आहे खरं ना? हो, पण वल्लभा, मी इथे आहे आपण कसं काय ओळखलत? मी आहत होऊन शत्रूच्या हाती पडल्यानंतर गेल्या 4-5 दिवसात शाक्याने आपल्या पराक्रमाने विद्युत गर्भाच्या सैन्याचा जो फडशा पाडला, त्या योगे कोसलचं सैन्य पुष्कळच अव्यवस्थित आणि घाबरं झालं. माझ्या बंदीवरील दोन्ही पहारेकरही घायाळ झालेले सैनिकच होते. ते गुंगून पडले. अशाच एका रात्री शेजारच्या गावातला, ज्याचं सर्व धान्य शत्रूनं लुटलं होतं, असा एक शाक्य शेतकरी दैवयोगानं तिथेच उभा होता. त्यानं मला ओळखलं आणि त्यानं आपल्या धाडसाची पराकाष्ठा करून त्या पहारेकरांच्या गुंगीत आपल्या किल्ल्या लावून कुलूप उघडून त्यानं मला बाहेर काढलं. त्याच्याच गड्याच्या वेशात मी विद्युत गर्भाच्या सैन्यातून निसटलो. ज्या इथे येऊन पोचलो तर पिताजी विक्रमसिंहांच्याकडून मला समरसभेचा निर्णय कळला. त्यात ज्या तरुण सेनानीनं शरणागतीचा धिक्कार करून शाक्यांच्या स्मृतीस तो कलंक तरी लागू दिला नाही, त्या शाक्यांच्या मूर्तिमंत पराक्रमास आणि अभिमानास पाहावं म्हणून तुझ्या डेऱ्यावर आलो. तर बाहेर उभा असलेला तुझा पहारेकरी मला हटकायचं सोडून माझ्या पायावर डोकं ठेवता झाला. त्याचं मस्तक वर उचलून पाहतो तर ती नलिनीच्याकडून मला कळलं की शाक्यांच्या पराक्रमाची मूर्ती म्हणजेच माझी अल्लड, रुसकी, प्रेमळ, पोर सौदा सुलोचना. वल्लभा, मला अंकावर घ्या ना. कामदेवाच्या पूजेसाठी सुकलेली माळ निदान आपल्या गळ्यात तरी रुळ द्या. माझ्या नयनातलं निवत आलेलं निरांजन निदान क्षणभर तरी आपल्यावरून ओळ द्या. नाथा, मला कसलीशी गाढ झोप येते, पण मला उद्या रणापुरती तेवढी जागी करा. रतिशय्येप्रमाणे रणशय्येवर सहशय्या करायची माझी हौस पुरवाल ना. नाथा, आपण कुठे आहात? सुलोचना, आम्ही इथेच आहे. नाथा, आपण कुठे आहात? सुलोचना, ही गोड गुंगी मोहक मूर्छना की मधुर मरण? सुलोचना, अरे अरे अरे, माझी सुलोचना बोलता बोलता मूर्छित झाली. अरे अरे अरे, मरणा, तुझे पाश माझ्या गळ्यात मी माझ्या शत्रूच्या हाती सापडलो तेव्हा पडले, पण त्यातून मी निसटलो म्हणून का तू माझा पाठलाग करत इथे आलास? तसं असेल तर तुझा नेम चुकलाय. अरे, माझा गळा हा माझ्या प्रियेचा. एका अमोल रत्नाची ठेव मी अशी बाहेर पडू देणार नाही. अरे, कोणी नाही का तिकडे? नलिनी, नलिनी, नलिनी. हे काय स्वामी, आपण असे अकस्मात विवळ का झालात? माझी सुलोचना मूर्छेच्या निसरत्या उतरणीवरून अकस्मात मृत्यूच्या डोहात घसरली की काय? काय? सुलोचना, अकस्मात घाला घातल्यामुळे ही सोक्ष मोक्षाची संधी समजून सर्वाधिकारी विक्रमसिंहांनी शेवटच्या रणास तोंड दिले. सर्वांनी तिकडेच ठाणेत मारीत निघावे ही त्यांची आज्ञा. शिरसावत. सुलोचने, उठ सुलोचने, जाती शत्रू चालून आला. शेवटचं रण ते हेच. लोक कल्याणार्थ वैयक्तिक मरण सुख सुद्धा बाजूलाच ठेवलं पाहिजे. सुलोचने, नलिनी, मी चाललो. या रणात आहत होऊन हिच्या शेजारीच मरायला परत येतो. माझ्या प्रियेचं रक्षण कर. चला, हुंकार रणशैली, गाठा रणांगण. सुलोचने, सखे, सखे रणशृंग. वल्लभा, उठवा, मला हात द्या. सुलोचने, वल्लभ गेले? हो. का आलेच नव्हते? नलिनी, हे काय? त्या रणधुमाळीची ही तुंबळलाट तुझ्या शिबिरात घुसली की काय? अगं बघतेस काय, उपसते खडगाणी, चल रणाकडे. अगं, पण तू मूर्छेने अशी थकलेली असताना. हे बघ, मी मूर्छेने थकलेली नाही, मी मरणाने मेली. काय? अगं, शूरवीरांची मस्तक छाटल्यावर त्यांची कवंध लढतात हे तू ऐकलंस ना? तसंच हे माझं कवंद लढणार आहे. शाक्यांचा सूड उगवत हे माझं कवंद लढणार आहे. चल. अगं हो, पण निदान हा स्त्रीवेश तरी बदल. अगं, या सोंगाची बतावणी आता संपली. काय? ते माझं सोंग लढत होतं, आता मी लढणार आहे. या स्त्री वेशातच लढणार आहे. स्त्री वेशातच भवानी लढली.
स्त्री वेशात शूर स्त्रीला राणा दसपट अवसान चढतं. चल चल, घराकडे, चल. चल. नाईक, हे काय? आपल्या सैन्यातील उरले सुरले ते सारे सैनिक इतकेच? होय चंड महाशय, आपल्या आज्ञेप्रमाणे युद्धातून वाचले कौशलचे सैनिक रणांगणात विखुरलेले सापडले ते एकत्र करून आणले. ह्या युद्धात शत्रू पक्षाची पूर्णपणे नासाडी झाली. पूर्वीचा शाक्य सेनानी सुलोचन वास्तविकता वल्लभाची पत्नी सुलोचना होती हे आपण जाणता. ही स्त्री स्त्री? नाही नाईक, काल रात्री आपण घातलेल्या छाप्यात सर्व शाक्यांनी लढाईची पराकाष्ठा केली खरी, पण त्या सर्वात जर खरे पौरुष्य कोणी गाजवलं असेल तर त्या स्त्रीने. खर तर या विजयापेक्षाही विद्युत गर्भ महाराजांच्या चरणी वाहण्यासारखा आणखी एखादा अमूल्य पुरस्कार मिळवावा आणि मगच तिकडे जावं असं आम्हाला वाटतं. हे पहा, शाक्यांच्या नावाचा जर मागमूसही पुसून टाकायचा असेल तर तो बुद्ध नाहीसा झाला पाहिजे. काय? होय, दचकू नका. तो आजही इतर जातीतील हजारो जणांच्या मनात कोसलांनी शाक्यांचा घात केला म्हणून आपल्याविषयी द्वेषबुद्धी भरवीत असेल, भरवूही शकेल. यासाठी मी त्यालाही या छाप्यातच ठार मारणार होतो. पण आपला जीव घेऊन निसटणे दुर्घट झाले. तेही खरंय, पण शाक्य जर लढणं सोडतील तर बुद्ध भगवानांच्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही. आम्ही शाक्यांशी संधी करू असं आमिषमय आमंत्रण आम्ही यापूर्वीच त्या बुद्धाला दिलंय. त्या योगे हुरळून जाऊन त्याने इथं येण्याचं मान्यही केलंय. तो आता केव्हाही या पलीकडच्या टेकडीकडून या वाटेने या विहारास येण्याचा संभव आहे. नाही आला तर पहाटे पुढे निष्ठून जाऊ, पण जर का तो आला तर चला, तोवर आपण इथं दबा धरून बसू. चला चला. या अंधारात जितकं दिसतंय तितकं रणभूमीवरील प्रेत आणि प्रेत मी शोधून पाहिलं, पण माझा वल्लभ घायाळ होऊन कुठे पडलाय ते मला अजून दिसतच नाही. माझी नलिनी या लढाईत कामास आली तेव्हा तेव्हा त्या वीरसिंहाची गर्जना इकडून कुठूनच तरी येत होती. माझ्या प्राणा, शाक्यांचा सूड उगवण्याचं तुझं काम संपलंय तेव्हा तुला जाऊ द्यावं हेच खरं, पण निदान एक क्षणभर तरी थांब. या रणभूमीवर माझ्या वल्लभाचा पायाचा अंगारा लावला की अंग टाकून दिलाच म्हणून मी समज वल्लभा. ही माझ्या सुलोचनेची झाक. अरे, पण ती मृत्यूच्या परतीराला निघाली होती ना. मग परतीरावरील हाक इतक्या स्पष्टपणे मला ऐकू यावी इतका मी मृत्यूच्या जवळ आलो की काय? सुलोचने, 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 वल्लभा, तूच का ती खरीच? हो, तीच आपल्या पाठीशी हात धुवून लागलेली तीच मी सुलोचना. वल्लभा, रती सेजेच्या सवंगड्या या रणशय्येवर जागा द्या. बस झालं. हा माझा शेवटचा आणि अखेरचा हट्ट. सुलोचने, अंगना रतिरंगी, अंगना रतिरंगी, शेजारी रतिशेजेसी रणशेजे सही घेई रणरंगी, अंगना रतिरंगी, अंगना रतिरंगी. जागची तुनी येणे
गाढ झोपती येते पायी. सरक जरा मज निजू दे संगी अंगना रतिरंगी अंगना रतिरंगी अंगना रति. या माझ्या मागोमाग या या ह्या बाजूनीच कुठूनतरी मी आवाज ऐकलेला आहे. नीट पहा, सगळीकडे नीट पहा, सगळीकडे सगळीकडे नीट पहा. इथेच कुठेतरी असतील ते. इथे हा हो हो, हा पहा, माझा वीर पुत्र शाक्यांचा शूर सेनापती वल्लभ. पण हाय हाय हा तर हाय हाय नाही, धन्य धन्य. पण ही पहा माझी सून, या वल्लभाची वल्लभा, शाक्यांची रणदेवता सुलोचना. अगं रात्रीच्या रणधुमाळीमध्ये मला जेव्हा समजलं शाक्यांच्या बाजूनी लढणारा शूर सेनानी म्हणजे माझी सून आहे, त्यावेळेला मला जो सानंद आश्चर्याचा धक्का बसला, त्याहूनही जास्त आश्चर्य आत्ता या रणभूमीवर आपल्या प्रिय कराला बिलगत मृत्यूशय्येवर तुला झोपताना पाहत होता. हो या प्रणयिनीचं हे कामचर्य कुठल्याही ब्रह्मचर्याच्या नैतिकतेपेक्षा पवित्रतेत लेश मात्र उड नाही. वल्लभा पोरा माझ्या सुलोचने. नाईक, तुम्ही म्हणालात तेवढे सैन्य विक्रमाकडे मुळीच नाहीये, आपलं एवढंच आहे. त्यात हा घायाळ, तेव्हा बघता काय, बुद्धाच्या आधी तोंडात चालून आलेल्या मृगयाचा कंठ दातानी कडाकड फोडा. चला कोसलेश्वरांचा जय असो. प्रतभाष्ट विक्रमा, मी तुला शोधत होतो. घे तुला शोधतो चंडा. ईश्वर विक्रम, भगवान बुद्ध आपणा उभा त्या शांतवा म्हणून उपदेशित आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भिक्षुवर विक्रम, भगवान सेनापती चंड हे रणोन्मत्त झालेले आहेत. भगवान क्रोध हा खवळलेल्या सापासारखा कोणालाही अनावर असतो. पण भगवान, पण आपणच तर आमचं धर्मसुक्त ठाऊक आहे ना. अक्रोधेन जियेत क्रोधम, असाधुम जियेत साधुनाम. काय मला असाधू म्हणतोस? या कोसल सेनानीच असाधू म्हणतोस? तुझी जीवच छाटून टाकतो. भिक्षुवर विक्रम, हे काय? भगवान पाहिलत ना, आपल्या आक्रोधाने तरी याचा क्रोध शमला का हा जास्तच मिसाळला. साधूचं परित्राण करणारा संदेश खडगा जर बरे पडलं नसतं तर या दुष्ट चंडाने सुष्ट बुद्धाचा कधीच प्राण घेतला असता. तरी ही हत्या तुम्हाला शोभत नाही. काय अहो, आपण संन्यासी आहात. म्हणूनच या दुष्ट चंडावर पहिला घाव या संन्यस्त खडगाने केलाय. भगवान, प्राणातल्या घावांनी विकल झालेला हा देह आता काही क्षणातच कोसळणार. पण तो आता अधिक धन्य होऊन पडेल. भगवान, या दुष्ट चंडाच्या रक्ताने लाल झालेलं हे संन्यासाचं वस्त्र आणि हे संन्यस्त खडगा कधीही न धुतल्या जाणाऱ्या पापी कालिमेने कलंकित झाला आहे. भगवान, अहो प्रत्यक्षाच्या प्रकाशात येऊन तर पहा. हा काळा रंग नाहीये, हा लाल भडक रंग आहे. या दुष्टाच्या रक्ताने लाल झालेला आहे संन्यस्त खडगा. उगवत्या सूर्याच्या सारखं अधिकच रक्तीम, अधिकच लाल भडक झालाय. भगवान, गेल्या 40 वर्षातल्या माझ्या संन्यासाश्रमात मी जितकं पुण्य पदरी बांधलं असेल तितकं पुण्य या दुष्टाला मारून मी एका क्षणात मिळवलंय. म्हणूनच आज मी खरा संन्यासी शोभतोय, खरा भिक्षू शोभतोय. हे महामना विक्रमा,
ऐहिक लाभाच्या दृष्टीने तुझा हा कोटिक्रम कितीही अखंडनीय भासत असला तरीही पारलौकिकदृष्ट्या तुझे संन्यास व्रत आचरलं होतंस त्यापासून आज च्युत झाला आहेस. होय, आणि तुझ्यासारखा ज्ञानी भिक्षूवर निर्वाण निकट जाऊनही आज या हत्येने निर्वाणच्युत झाला. भगवान, जर मी या दुष्टाचा वध केला नसता तर यांनी लाखो निरपराधांना ठार केलं असतं. आणि एका कारणास्तव मला जर निर्वाण पद मिळणार नसेल तर त्या निर्वाण पदाचाच मी धिक्कार करतो. लाखोना छळून त्रासून त्या निर्वाण पद मिळतं. ते निर्वाण पद नसून प्रत्यक्ष नरकच आहे. परंतु हे महाकर्म योगीन वीरवरा, तू निर्वाणच्युत झालाच नाहीस. उलट या हौतात्म्यानेच निर्वाणपद प्राप्त झालास. कारण द्वाविमो पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राट योग युक्तश्च रणे चाभिमुखे हतः. हे दिव्य पुरुषा, तू कोण आहेस? देव की देवदूत? सर्व मानव धर्माचे अधिष्ठान असणारा मी धर्म आहे. हे बुद्धदेव, तुम्ही परिव्राटात श्रेष्ठ आहात. मानुषकावर तुमचे अनंत उपकार आहेत. हे शाक्य राष्ट्र आणि ही शाक्य जाती आज गतप्राण झाली, पण तिचे मुख्य जीवन कार्य पूर्ण करून मग ती लयाला गेली, कारण तिने तथागत बुद्धाला जन्म दिला. हे बुद्धा, कोणाही मनुष्याच्या चरणावर विनत झाली नसतील इतकी कोटी कोटी मानव मस्तके तुझ्या ध्यानस्थ मूर्तीच्या चरणी युगोयुग विनम्र होतील. हे परिव्राट महाकर्म संन्यासीन बुद्ध, तू निर्वाणपदाचा अधिकारी आहेसच, परंतु हे वीरवर महाकर्म योगीन विक्रम, तूही त्याच निर्वाणपदाचा अधिकारी आहेस. कारण धर्माचे मुख्य मर्म जे मानुषकांचे अत्यंत हित, ते साधण्यासाठी तू सर्वस्व त्याग करून अभिमुख समरात लोककल्याणार्थ झुंजत लोकहिंसकांचा वध केलास. स्वतःचा प्राणत्यागही करण्यास कचरला नाहीस. दुर्दैवाने तुझी स्मृती व्यक्तिरूपाने बुद्धासारखी मागे उरणार नाही. धर्माचे मुख्य स्वरूप आणि उद्दिष्ट जे मानुषकांचे ऐहिक आणि पारलौकिक धारण उद्धरण ते अशा कर्मयोगानेच अधिक प्रमाणात साधत असल्याने मानव हो, माझे निश्चित आणि उत्तम मत हेच आहे की यद्यपि संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस करा उभव, तथापि तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते.